चला म्हटलं आज संडे आहे तर रोजची कामं काही नाही आहेत, गडबड नाही आहे सकाळी सकाळी टिफिनची वगैरे, तर बाकीची कामं निवांत केली तरी चालतात. त्यासाठी म्हटलं आज चला खारे शेंगदाणे करूया, म्हणजे सानवीला पण चिटूर काहीतरी खायला लागतं. मग बाहेरचं किती थोडेसेच येतात, 20 रुपये 50 रुपयाचे आणले तरी म्हटलं चला घरचे चांगले फ्रेश शेंगदाणे आहेत तर करूया. तर मी इथे 2-3 वाट्या घेतलेले शेंगदाणे भिजत ठेवले थोडे तासभर मिठाच्या पाण्यात. त्यानंतर 2-3 मिनटं उकळवून घेतले मी शेंगदाणे. मीठ आपलं नॉर्मल कोणतंही मीठ घेऊ शकता तुम्ही, जाडं किंवा छोटं बारीक मीठ कोणतंही घेऊ शकता. आणि ते कढईत टाकायचं, थोडं जास्त म्हणजे ठेवायचं, थोडा वेळ गरम होऊ द्यायचं ते चांगलं. त्यानंतर मी ते शेंगदाणे टाकून दिले त्याच्यात आणि मस्त कमी गॅसवर भाजायचे, छान होतात, खरपूस भाजायचे, छान स्लो गॅसवर एकदम मस्त भाजले जातात आणि एकदम विकतच्या शेंगदाण्यासारखे, म्हणजे जसे आपण बाजारातून खारे शेंगदाणे आणतो अगदी तसेच होतात. हे आपल्याला करेपर्यंतच कंटाळा येतो, कधी करू कसं करू हे करण्यातच वेळ घालवतो. त्यापेक्षा असं कधीतरी मग ट्राय करायचं आणि मग होऊन म्हणजे छान होतात शेंगदाणे वगैरे. याच्यात तुम्ही या मिठामध्ये फुटाणे पण भाजू शकता, म्हणजे जसे की आपले चणे वगैरे असं भाजू शकता, भाजले जातात. आणि ते मीठ रियूज करू शकता तुम्ही. मी तर टाकत नाही, मी तसंच ठेवते डब्यात, जसं की कुकरमध्ये केक वगैरे बनवतो आपण तर त्याच्यासाठी म्हणजे ठेवलं जातं ना खाली, तर मग तसं वापरते मी, पुन्हा त्याला डब्यात भरून ठेवते, ते काही खराब वगैरे होत नाही. तर मग अशा पद्धतीने मी छान शेंगदाणे भाजून घेतले मस्त आणि आता पावसाचे दिवस चालू आहेत तर मग या गोष्टी खायला आवडतातच, त्यामुळे म्हटलं चला शेंगदाणे भाजून घेऊया. आणि तसंच मला या गोष्टी करायला म्हणजे ट्राय करायला आवडत असतात, जसं की नवीन काहीतरी बनवायला शिकणे किंवा काहीतरी म्हणजे ट्राय करायला आवडतं. म्हणजे ट्राय केलं तर कळतं तरी आपल्याला जमतंय की नाही जमतंय, पुन्हा एखादा प्रयत्न केला तर जमेल आपल्याला, असं म्हणून मी काहीतरी नवीन ट्राय करतच असते, हे शिकण्याचा प्रयत्न करत असते. म्हटलं चला शेंगदाणे पण छान झालेत, म्हणजे याच्या आधी पण मी केलेले आहेत तसे भाजलेले शेंगदाणे. चला म्हटलं तुमच्याशी पण शेअर करावं. आणि आता चला मग इथं संपवते व्हिडिओ. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.